पलूस तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतरावजी पुधाले दादा यांच्या 92व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन करते श्री वसंतरावजी पुधाले दादा शिक्षण प्रसारक मंडळ पलूस। आमनापूरच्या 18 शेतकऱ्यांच्या गोठा प्रकरणाचा प्रश्न ऐरणीवर, पंचायत समितीला निवेदन। आमनापूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये गोठा बांधणीसाठी निवड झालेल्या 18 शेतकऱ्यांच्या प्रकरणातील मस्टर अद्यापही काढण्यात आले नसल्याचा आरोप करत माजी उपसरपंच ज्ञानेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत समिती पलूस येथे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटले आहे की संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर त्यांनी गोठा बांधणीची कामे सुरू केली, मात्र रोजगार हमी कक्षाकडे वारंवार मागणी करूनही एकाही शेतकऱ्याचे मस्टर काढण्यात आलं नाही। तब्बल 1.5 वर्ष उलटूनही मस्टर निघाले नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी सर्व 18 लाभार्थ्यांची मस्टर तातडीने काढावीत, तसेच मस्टर काढण्यास झालेल्या विलंबास जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर राहुटी आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला। यावेळी हरिभाऊ फडतरे, प्रकाश पवार, कृष्णात पाटील, अशोक शेजाळे, माणिक अनुगडे, संदीप जाधव, वासंती अनुगडे, सीताराम जाधव, ऋषिकेश अनुगडे, रणजित धनवडे आणि संदीप आवटे हे सर्व शेतकरी उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, जिल्हा अधिकारी सांगली, तहसीलदार पलूस आणि पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहेत। आम्ही सर्वजण माननीय गट विकास अधिकारी पलूस यांना एक निवेदन देण्यासाठी एकत्रित झालो आहे। आमचे निवेदनाद्वारे सन्माननीय गट विकास अधिकाऱ्यांना अशी मागणी होती की चालूची जी रामजी म्हणजेच पूर्वीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी शासन 70,000 रुपयाचं अनुदान देतं। त्या अनुदानासाठी आमच्या आमनापूर गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज दिले होते आणि त्या अर्जाची छाननी होऊन पात्र अशा 18 शेतकऱ्यांना गोठा बांधणीचे मंजुरीचे आदेश, कार्यारंभ आदेश पंचायत समितीने शेतकऱ्यांना दिले। त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी कामकाज गोठा बांधणीचं चालू केलं, परंतु कामकाज पहिल्या टप्प्यातील झाल्यानंतर जे मस्टर मागणी ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे केली त्यावेळेस पंचायत समितीकडून सांगण्यात आलं की आता तुम्ही मस्टर मागणी करू नका, या तालुक्याचा रेशो बिघडलेला आहे। मग आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची अशी धारणा झाली की हा तालुक्याचा रेशो आम्ही बिघडवला का, शेतकऱ्यांनी बिघडवला का प्रशासनानं बिघडवला। कार्यारंभ आदेश तर प्रशासनाने दिले आणि आम्ही काम करायला चालू केल्यानंतर रेशो बिघडला म्हणून सांगितलं जातंय ही आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारी गोष्ट आहे। यासाठी आज आम्ही सर्वजण शेतकऱ्यांनी सन्माननीय गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 10 दिवसात जर या सर्व शेतकऱ्यांचे मस्टर निघाले नाहीत तर सर्व शेतकरी मिळून आम्ही राहुटी आंदोलन प्रशासनाच्या गेट समोर करणार आहोत। तरी प्रशासनानं याची तात्काळ दखल घ्यावी अशी प्रशासनाला विनंती आहे।